तर गाईज चला हे लाकूड पूर्ण कटिंग करून ट्रॉलीत भरून घेतो आता, कारण की आपल्याला न्यायचे ते मिलमध्ये म्हणजे सेल करण्यासाठी मार्केटला. तर कुठून अच्छा असे छोटे छोटे तुकडे करावे लागेल त्याचे आणि मग ते ट्रॉलीत भरावं लागेल गाईस, तेव्हा ते ट्रॉलीत जातील. आणि थोडंसंच राहिलं आहे झाड, जास्त तर काय राहिलं नाही. याला इथून कट करतो आणि याला ट्रॉलीत टाकून घेतो आता. असं उचलू, असं ट्रॉलीत भरून घेतो. ट्रॉली तर फुल भरत आली आहे, बसतं का नाही काय माहीत. शक्यतो बाकी थोडंफार तर इथंच राहून जाईल असं मला वाटतंय. बघूया किती बसतं आणि किती उरतं. याला कट करायला पाहिजे की नाही, जाऊ द्या असं देतो टाकून. याला असंच ट्रॉलीमध्ये टाकून देतो एक. खूप मोठे मोठे फांद्या यार, असं मला वाटतं की पडू पण शकतं ते, काय माहीत. आपल्याला जास्त लांब जायचं नाही आहे, पण बघूया तिथपर्यंत गेलं पाहिजे फक्त. ट्रॉली खूप छोटी आहे गायची, आपल्याला मोठी ट्रॉली घ्यावा लागेल लवकरात लवकर. ही खूप छोटी ट्रॉली त्यामुळे खूप प्रॉब्लेम येतोय. ट्रॉली तेव्हाच भरून जाते. बघूया आता ही ट्रॉलीत किती लाकडं बसत आहे. पूर्ण तर बसणार नाही. मला इथून कट करून टाकतो. हां इथून ठीक आहे. याला करू की नको करू. अच्छा असे छोटे छोटे तुकडे करावे लागते, म्हणजे तेव्हा ते ट्रॉलीत आपण टाकू शकतो त्यांना. याला आपण इथून कट करून टाकतो. ओके याला इथून कट करतो आणि परत इथून. खूप मोठे मोठे फांद्या यार, खूप वेळ लागतो यांना कट करायला, खूप जास्त आहे ते. आणि असे छोटे छोटे तुकडे करावे लागतात, तेव्हा ते ट्रॉलीत आपण त्यांना भरू शकतो जास्ती, नाहीतर तेव्हाच ट्रॉली भरून जाईल. ओके भरपूर झाले एवढे. आता एवढे पहिले ट्रॉलीत भरून घेऊया. हे बघा आपली एकदम छोटीशी ट्रॉली आणि ती म्हणजे खूप फुल भरली आहे. आता जास्त तर लाकडं बसणार नाही तिच्यात, पण बघूया किती बसतं अजून. भरपूर आहे यार, अजून भरपूर बाकी आहे, खूप बाकी आहे अजून. याच्या असं वरती त्याच्या फांद्या पण कट करायला पाहिजे होत्या असं मला वाटतंय, कारण की जास्त लांब लांब आहे त्या. याला असं ठेवतो आणि इथून इथं टाकतो. एकदम फुल भरली आहे यार गाईस ट्रॉली, जागा खूपच थोडी राहिली आहे. ही फांदी ओके, अरे यार त्या साईडने पडून गेली फांदी. मोठी ट्रॉली पाहिजे होती आपल्याकडं. मोठी ट्रॉली असती तर पूर्ण झाड गेलं असतं त्यात. हे असं छोटं छोटं उचलून टाकायला खूप वेळ लागतो यार. काहीतरी मशीन पाहिजे होतं आपल्याकडं, मशीन नाही आहे. काही विषय नाही. याला मी असं वरतून टाकू शकतो का, असं वरती. एक सेकंड. हो खरंच खरंच, ओ भाई साहब आपण खरंच वरती जाऊन टाकलाय त्याला. चांगली गोष्ट आहे. आणि अजून इथे, अच्छा इथे बाकी अजून. याला पण असं वरती टाकतो इथे. अरे यार हे असं बसतच नाही आहेत बघा,
ही छोटी ट्रॉली असल्यामुळे असे प्रॉब्लेम येत आहे. चला ट्रॉली तर भरली आहे आपली, निघूया आता आपण. हे बघा गाईस, खूपच मोठे मोठे खांते असल्यामुळे ना ते खूप इकडं तिकडं पसरलेलं आहे. त्यामुळं आपल्याला रस्त्याने पण सांभाळून न्यावं लागणार आहे, कारण की ते पडू पण शकत आहे. अरे यार, ते बघा गाईस, एक फांदी तर पडली. एक मिनटं, आपण तिला परत टाकूया. अरे कुठे गेली ती? अरे इथे नाही नाही नाही, मागे मागे मागे. अरे यार, इथंच पडले ना. कुठे पडले काय माहीत. इकडे या साईडनं, इकडे पण नाही आहे. कुठे गेली यार? ठीक आहे, जाऊ द्या, काही विषय नाही. नाही आहे, इथं पण नाही आहे. कुठे गेली काय माहिती. आत्ता पडली इथं ट्रॉलीमधनं. चला जाऊ द्या. आपण हे पण, हे बघा, हे असं सगळं खाली येतं यार, असं राहत नाही आहे ट्रॉलीमध्ये. हे बघा, काय करणार. खूप प्रॉब्लेम आहे गाईस, खूप. अरे यार, काय प्रॉब्लेम आहे याचा. राही ना असं. ओके, आता पडायला नको. रस्त्याने पण आपल्याला हळूहळू जावं लागेल यार आता. चला हळूहळू. शेट यार, पडलं. याला कापून टाकतो, थांबा. हे तसं राहायचंच नाही यार, हे घडी घडी पडत जाणार आहे. याला कसं कट करू. अरे अरे अरे, नाही नाही नाही, इथनं नाही होणार. त्याला इकडनं कट करतो असं, या साईडने. अच्छा, हां, इथून होऊ शकतं. त्याला इथून कट करतो आणि त्याला आता आपण टाकूया ट्रॉलीमध्ये. हे बघा असं. याला पण टाकून देऊ. ओके, काम फिनिश. आता पडायला नको यार फक्त. हे सगळं असं खूपच अवघड आहे अरे, तिथपर्यंत घेऊन जाणं. मला तर असं वाटतंय रस्त्याने न्यायला पण खूप प्रॉब्लेम येणार याला, कारण की त्या फांद्या इकडनं तिकडनं अशा पसरलेल्या आहे चौकट. जर आपल्याला हळूहळू. अरे शेट, परत पडले यार गाईस. हे बघा यार, काय करणार यार. खूप राग येतो यार मला याचा. खूपच बोगस काम आहे यार हे. सारखं पडतंय, सारखं पडतंय. हो हो हो, काय हॉर्न मारते बाबा. थांब 5 मिनटं. गाडीचं पण ॲक्सिडेंट झालं असतं काहीच आपल्या लाकडामुळे. रस्त्यातच पडली होती ती. आत्ता तर नाही आहे ना पडायसारखं. चला बघूया पडते की काय परत. मला तरी असं वाटतं शक्यतो पडणारच आहे काही ना काही. खूप अवघड आहे यार असं तिथपर्यंत घेऊन जाणं. चला बघूया. आपल्याला थोडं हळूहळूच जावं लागेल, कारण की खूप पडते यार ते 2-2 मिनटाला. अरे यार, थांब थांब. गाडीवाल्याला पण दम निघा ना काहीच. अरे 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 अरे, थांब थोडा वेळ. काय ड्रायव्हर यार, त्याला जागा नाही आहे तरी ओव्हरटेक करतोय. इकडे लेफ्टकडे वळायचं पण. अरे यार, परत पडली यार. काय बोगस काम झालं यार हे. त्यातल्या त्यात हा गाडीवाला पण यार, काय हॉर्न मारतो यार हा नुसता. काय पागल आहे की काय, याला कळत नाही आहे का पुढे काय चाललंय. नुसतं हॉर्न मारतोय. हो ना यार, इथनं टर्न घ्यायचा लेफ्टकडे हळूहळू, आणि हळूहळू जावं लागणार आहे आपल्याला रस्त्यानं पण, कारण की खूपच यार प्रॉब्लेम आहे त्याला. थोडं जरी चाललं गेलं लगेच पडून जातं आहे काही ना काही लाकडं त्यातनं. थोडंसंच राहिलं आहे, काही लांब नाही जास्त. आपण पोचून जाऊ थोड्या वेळात, पण ते तोपर्यंत पण राहिलं तर बरं होईल. आता पडलं तरी बघणार नाही, पडलं तर जाऊ द्या, पडलं. खूप नाटक झालं यार. सारखं पडतंय ते, सारखं पडतंय. यार इथे आजूबाजूला झाडं पण जास्त आहे. इथं जर ते टच झालं ना झाडांना तरी पडू शकतो.
आपले लाकडं खाली. इथे लेफ्ट साईडला आहे, आपल्याला टर्न घ्यायचा इथं परत लेफ्ट. आणि अच्छा त्या साईडनं तिकडनं जावं लागेल ना. अरे यार परत पटली यार, काय थोड्यासाठी. त्याला आता उचलून इथे एकदम वरती टाकतो असं. ओके, थोडंसंच राहिलं, थोड्यासाठी पण राहत नाही आहे ते. लयच प्रॉब्लेम झाला यार. ह्या साईडनं ते खेटलं नाही पाहिजे ते. अच्छा हां, इथे लावावं लागेल आपल्याला ट्रॅक्टर. ओके, आणि खाली उतरावं लागेल की काय. हां ओके, काहीच. झाली आपली ट्रॉली खाली, हे बघू शकता. आता पहिले मला ही ट्रॉली सेल करायची आणि मोठी ट्रॉली घ्यायची गाईस. मोठी ट्रॉली घेऊन टाकतो, तिला पहिले सेल करतो. आता शोरूम, एक सेकंड, इथंच बघूया आपण. कुठे आहे ट्रॉली? ट्रॉली इथे. इथेच आहे ना. इथे आहे ट्रेलर्स. कोणती घ्यावं, कोणती घ्यावं, कोणती घ्यावं. खूप डिफरंट टाईपचे आहे. काही फर्टिलायझरसाठी पण यूज केल्या जातं ना, तर बघून घ्यावं लागेल आपल्याला ट्रॉली कोणती आहे. इथं फ्लॅट ट्रॉली आहे. हिला साईडने काही येणार नाही, हिला आपल्याला कस्टमाइज करावं लागेल असं. नाही नाही, ही नाही चालणार आपल्याला. ही कशी काय? ही ठीक आहे, पण हिला आपण थोडंसं कस्टमाइज करावंच लागेल काहीच. आणि यामध्ये ही बघू आपण, हिच्यात कस्टमायझेशन आहे का? ओके आहे. हां, तर ही ठीक आहे, ही ओके आहे. हिला आपण परचेस करावं लागेल. ओके, तर आपण घेतली आहे गाईस ट्रॉली, नवीन मोठी ट्रॉली घेऊन टाकली आपण. आता हिला पहिले सेल करावं लागेल आणि तिला घेऊन जावं लागेल सोबत. तर कुठं गेलं शोरूम? इथेच आहे ना. इथे जवळच आहे, जास्त काही लांब नाही आहे. आपण करूया तिला कनेक्ट. कुठे गेली आपली ट्रॉली? हां, इथे समोर ही आहे आपली, समोर आपली ट्रॉली. हिला डिस्कनेक्ट करतो, हिला करूया कनेक्ट. ओके, हिला सेल करायचं आहे मला. कसं करावं लागेल? सेल तर मी आत्तापर्यंत केलं नाही आहे काही. बघूया. हां ओके, तर गाईस बघू शकता आपली ट्रॉली सेल झाली आहे. आणि नवीन ट्रॉली बघू शकता किती मोठी आहे यार, खूप मोठी आहे. आपल्याकडे पाहिजे होती ही ट्रॉली पहिलेच. आपले लाकडं असे रस्त्यानं पडले नसते काहीच. चला जाऊया आता शेतात. आपल्याला फार्ममध्ये जायचं आपल्या आणि तिथं काम आहे आपल्याला खूप अजून. इकडनं अरे यार, चुकीचा रस्ता घेतला आपण. बॅक साईडने जायचं आपल्याला. तर टर्न, ओके, इथून जाऊया. यू टर्न घ्यावा लागेल, यू टर्न. रस्ता चुकलो होतो आपण थोडासा. आपल्या शेतात जाण्यासाठी हा रस्ता आहे काहीच. सरळ गेलं तर आपण या रस्त्याने आपल्या शेतात जाऊ शकतो. आपली ट्रॉली चेक करा काहीच, बघा काय एक नंबर ट्रॉली आहे. किती मोठी ट्रॉली, आणि तिच्यापुढे ट्रॅक्टर तर एकदम छोटा वाटतोय. आपला एवढा मोठा ट्रॅक्टर पण ट्रॉली पुढे एकदम छोटा वाटतोय. एवढी मोठी ट्रॉली आहे.
अरे अरे अरे, कशा गाड्या चालवता काय माहिती यार गेममध्ये लोक. काहीच बघत नाही, कशा पण अंधाधुंदी गाड्या चालवतात. थांबत पण नाही यार ते. किती लांब लागलं आपलं शेत. हे बघू शकता, आपलं समोर आपलं शेत आहे आणि आपण आलोय आपल्या शेतात नवी ट्रॉली घेऊन. तर हा ट्रॅक्टर इथे लावून देतो मी आणि आपलं दुसरीकडे प्लोईंगचं काम चालू आहे गाईस. प्लोईंगचं टास्क चालू आहे, ते बघूया किती राहिलं आहे. याला देतो इथं लावून. ओके, आणि एक सेकंड. हे बघू शकता आपलं प्लोईंगचं टास्क चालू आहे. इकडे आपला मोठा ट्रॅक्टर इकडे पण चालू आहे. भरपूर झालं आहे, थोडं राहिलं आहे, होऊन जाईल थोड्या वेळात. आणि एक नंबर शेत दिसते गाईस. बघू शकता किती मस्त चालतो आहे आपला ट्रॅक्टर. प्लोईंगसाठी एक नंबर चालतो आहे. ऑटो पायलटवरती टाकलेलं होतं मी याला, म्हणजे दुसरा ड्रायव्हर चालवतो आहे असं. आणि खूप भारी केलं आहे त्यांनी शेत. ऑटो पायलटवरती काम पण ठीक करतं आहे, पण पैसे जाता गाईस, खूप जास्त पैसे जातात, पण काम एकदम मस्त करता गाईस.